ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्र याचा अध्याय 10 भाग 2 ऐकूया. तर स्वप्नातील राजाचे वैभव जसे जागे झाल्यावर व्यर्थ होते, तसाच हा संसार हुबेहूब खोटा आहे अशी बाबांची भावना होती. देह वगैरेंची सुख दुःखे खरी नव्हेत अशी संसारातील वस्तुस्थिती त्यांना पटलेली होती. आत्मानुसंधानाने स्वप्नाचा भ्रम घालून त्यांनी मुक्तत्व साधले होते. शिष्याची बद्धता पाहून त्यांचे मन व्याकुळ होत असे आणि त्यांचा देहभाव कसा सुटेल याचीच रात्रंदिवस त्यांना चिंता होती. मीच ब्रह्म आहे अशी मनाची भावना, अखंड आनंदात राहण्याचा स्वभाव, कसल्याही आशा आकांक्षा नसलेली मनाची स्थिती व वैराग्य हे सर्व त्यांच्या आश्रयाला आलेली होती. सतत टाळ व वीणा घेऊन दारोदारी भटकणे आणि केविलवाणेपणाने आल्या गेल्यापुढे हात पसरणे त्यांना मुळीच ठाऊक नव्हते. असे पुष्कळ गुरु असतात की जे पकडून आणून शिष्य करतात आणि पैशासाठी फसवून बरेच कानमंत्र देतात. शिष्याला धर्माने वागण्याची शिकवण देतात, पण आपण मात्र अधर्माने वागतात. अशा गुरूंमुळे भवतरण कसे साधेल आणि जन्ममरण कसे चुकेल. आपल्या धार्मिकपणाची प्रसिद्धी व्हावी आणि जगात आपले झेंडे फडकावे असे ज्याच्या मनात मुळीच येत नसे अशी साईंची मूर्ती होती. जेथे देहाभिमानाला जागा नव्हती आणि जेथे शिष्यावर अत्यंत प्रीती करण्याची प्रवृत्ती होती अशी ही साईंची मूर्ती होती. नियत म्हणजे कायमचा पक्का व अनियत म्हणजे तात्पुरता किंवा अनिश्चित असे 2 प्रकारचे गुरु असतात. त्या एकेकाचे निश्चित कार्य श्रोत्यांना स्पष्ट करून मी सांगतो. दैवी संपत्ती म्हणजे सात्विक वृत्ती म्हणजे दया, दान, सत्य, शांती इत्यादी गुणांचा समुच्चय. परिपक्व करणे आणि अंतःकरण शुद्ध करणे व मोक्षाच्या मार्गाला लावणे एवढेच अनियत गुरूंचे देणे असत. नियत गुरुशी संबंध जडला तर द्वैत जाऊन ऐक्य जागृत होते आणि मग तत्त्वमसी म्हणजे तो म्हणजे ब्रह्म किंवा परमात्मा तूच आहेस या महावाक्याचा तो गुरु प्रत्यक्ष अनुभव करवितो. असले गुरु अखिल विश्वात निर्गुण रूपाने स्थित असतात. ते भक्तांच्या कल्याणासाठी देह धारण करतात आणि आपले अवताराचे कार्य संपादल्यानंतर परत जातात. साईबाबा हे या दुसऱ्या प्रकारचे गुरु आहेत. ते जशी बुद्धी मला देतील तसे माझे हे लिखाण होईल. जगात रूढ असलेल्या व्यावहारिक विद्यांचे अनेक गुरु असतात. स्वरूपाचे भान करवितो तोच सद्गुरू आणि संसार सागर पार करून नेतो तोच समर्थ सद्गुरू. त्याचा महिमा सहजासहजी न कळणारा आहे. जो दर्शन करायला जाई त्याचे भूतकाळाचे, भविष्यकाळाचे व वर्तमान काळाचे संपूर्ण रहस्य त्या व्यक्तीने विचारले नसतानाही साई सांगत असत. सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रांकडे ते ब्रह्माभावाने पाहत असे. शत्रू व मित्र त्याला सारखेच वाटत असत. भेदभाव त्याला किंचितही ठाऊक नव्हता. त्याला कसलीही अपेक्षा नव्हती आणि सर्वांना एकसारख्याच दृष्टीने ते पाहत असत. त्याच्यावर अपकार करण्यावरही तो अमृताचा वर्षाव करीत असे. उत्कर्ष असो की अपकर्ष म्हणजे ऱ्हास किंवा वाईट दिवस असो, तो समचित्त व शांत असे आणि त्याला विकल्प म्हणजे अनिश्चितपणा किंवा संशयीपणा किंचितही शिवत नसे. या नाश पावणाऱ्या देहात वावरत असताना शरीराच्या किंवा घरादाराच्या मोहात तो गुंतत नाही. बाहेरून दिसायला देही असला तरी तो आतून विदेही असतो. तो याच देही निर्मुक्त म्हणजे मोक्षाप्रत गेलेला नव्हे का. असो, धन्य शिर्डीचे जन. साईच त्यांचे पूज्य दैवत होते. खाता पिताना आणि झोपताना त्यांना साईंचे चिंतन असे. धन्य धन्य त्यांचे प्रेम. खळ्यात म्हणजे धान्याची कणसे मळण्यासाठी शेतात केलेली जागा इथे किंवा परसात काम करताना, दळण दळताना, धान्य काढताना किंवा मातीच्या भांड्यातून रवीने लोण्यासाठी दही ढवळताना बाबांचा महिमा ते गात असत. खाली बसले असताना, जेवण करीत असताना आणि झोपत असताना त्यांच्या बाबांच्या नावाचा अखंड जाप असे. त्यांना बाबांशिवाय दुसरा देव कधी आठवलाच नाही. त्या बायांचेही प्रेम तरी किती, त्या प्रेमाची गोडी तरी किती.
शुद्ध प्रेमच काव्य करू शकते, विद्वत्ता नव्हे. तिळभरी विद्या नसताना जेथे सोपी सरळ भाषाच असते तेथूनच कवित्व चमकते आणि चतुरी म्हणजे सुज्ञ जन मान डोलावतात. खऱ्या प्रेमाच्या आविष्कारालाच खरे काव्य म्हणतात. ते या बायांच्या शब्दातून श्रोत्यांनी पाहून घ्यावे. साईबाबांची इच्छा असेल तर या कवितांचा संपूर्ण संग्रह गोळा होईल आणि त्याचा अध्याय होऊन श्रोत्यांची त्या कविता ऐकण्याची इच्छा पुरी होईल. असो, साईबाबा मूलतः निराकार असून भक्तांवर कृपा करण्यासाठी साईच्या रूपाने प्रकट झाले. त्यांना ओळखण्यासाठी देहाचा अहंकार गेला नाही पाहिजे. मनाच्या काम, क्रोध यासारख्या क्षुब्ध वृत्ती नाहीशा झाल्या पाहिजेत आणि भक्ती उदयाला आली पाहिजे. भक्तांचे पुण्य फळले, प्राप्त काळ आल्यावर एकत्र झाले म्हणजे ते साई रूपाने पूर्णपणे उगवले आणि शिर्डीत फळास आले. ज्याचे वर्णन करता येत नाही त्याचे वर्णन करण्यासाठी बोलण्याची शक्ती आली. ज्याला जन्म नाही त्याला खरा जन्म लाभला आणि ज्याला आकार नाही त्याला साच्यात ओतून तयार केलेल्या मूर्तीच्या करून साचा घाट म्हणजे साचा लाभला. साईबाबांची ही मूर्ती यशवंत, श्रीमंत, वैराग्ययुक्त, ज्ञानवंत, ऐश्वर्ययुक्त व औदार्ययुक्त अशा 6 गुणांनी परिपूर्ण होती. बाबांचा निश्चय विलक्षण होता. स्वतः जरी कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणारे व आकार नसलेले होते तरी ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करीत असत. काय त्यांच्या कृपा करण्याचा स्वभाव! भक्तांचे प्रेम स्वतःच जळवून घेत असत. नाही तर त्यांच्या ठिकाणा कोणत्या देवाला सापडला असता. वाणीची देवता जे बोलण्याचा धीर करणार नाही, कानही ऐकता लाजवतील असे शब्द भक्तांच्या कल्याणाकरिता साईबाबा बोलत असत. ज्या शब्दांचा अनुवाद करण्यापेक्षा मुकेच राहणे बरे, परंतु कर्तव्याला चुकू नये म्हणून ते सांगणे प्राप्त झाले आहे. कोणत्या एका भक्ताला बाबा अति नम्रपणाने म्हणाले होते, मी तुमच्या दासांचा दास व ऋणी आहे. तुमच्याच दर्शनाला मी निघालो आहे. तुमच्या पायांची मला भेट झाली, ही तुमचीच मोठी कृपा आहे. तुमच्या विष्ठेतील मी किडा आहे आणि म्हणून मी या सृष्टीवर धन्य झालो आहे. बाबांची कितीही लीनता, नम्रपणाची हौस पण केवढी, अभिमान शून्यता ही किती उच्च व शालीनताही तशीच. बाबांचे वरील उद्गार खरे म्हणून सादर केले. कोणाला हा अनादर वाटत असेल तर मी पदर पसरतो म्हणजे क्षमा मागतो. वाणीला यामुळे विटाळ झाला असेल आणि ऐकण्याचे पाप टाळायचे असेल तर साई नामाचे आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणणे करूया, म्हणजे सगळ्यांचे दोष जातील. जन्मजन्मीचे आमच्या तपश्चर्येचे फळ म्हणजेच ही निर्भेळ साईंची कृपा होय. तहानलेल्याला जशी पाणपोई म्हणजे आंबाड सरूना पिण्याची पाणी देण्यासाठी छप्पर उभारून केलेली सोय असते, तशी ती साई कृपा आम्हाला सुखदायी होते. असो, जिभेने स्वाद घेतात असे जरी सगळ्यांना बाबा भासले तरी त्यांनी काय खाल्ले याचे त्यांना भान नव्हते आणि त्यांच्या जिभेला स्वाद घेण्याची इच्छाच नव्हती. ज्यांना विषय सुख भोगायची इच्छाच नाही ते काय विषयांचा उपभोग घेतील. विषय ज्यांच्या इंद्रियांना शिवत नाही ते काय विषयात गुंतून राहतील. जे पदार्थ पुढे येत ते डोळ्यांनी ते पाहत असत, परंतु ते पाहिलेले त्यांना कळत नसे. पाहण्याची तेथे आठवणच होत नसे. हनुमंताची गर्भफास म्हणजे जन्मजात ब्रह्मचर्य लंगोटी फक्त त्याच्या आईला किंवा श्री रामचंद्र प्रभूलाच मनाला किंवा डोळ्यांना दिसणारी होती, म्हणून त्यांचे ब्रह्मचर्य अतुलनीय समजले जाते. परंतु साईबाबांच्या बाबतीत जेथे खुद्द आईला सुद्धा गुह्य भागाचे दर्शन नव्हते तेथे इतरांचे काय सांगावे. बाबांचे ब्रह्मचर्य खरोखरीच फार कडक होते आणि त्यांचा पूर्णपणाही अपूर्ण होता. बाबांच्या कमरेला कौपिन म्हणजे लंगोटी सदा असे. त्यांचे लिंग शेळीच्या गळ्याजवळच्या मांसल अवयवाप्रमाणे कुचकामाचे फक्त मूत्रत्यागाच्या व्यवस्थेसाठी अवयवापोटी अवयव होते. अशी बाबांच्या देहाची स्थिती होती. त्यांची इंद्रिय जरी कार्यरत असली तरी त्यांना विषय सुखांची इच्छा किंवा जाणीव किंचितही नव्हती. सत्व, रज, तम वगैरे गुण बाबांच्या इंद्रियांच्या ठिकाणी पक्के बसलेले असले आणि बाबांच्या व्यवहारात कर्तेपणा दिसत असला तरी त्यांना आसक्ती कोठेही शिवत नसे.
बाबा निस्संग म्हणजे सर्व मायामोहापासून मुक्त, चिन्मात्र म्हणजेच शुद्ध ज्ञानस्वरूप व आत्माराम म्हणजे आत्मानंद लाभलेले होते. काम क्रोध वगैरेंचे ते नाश पावण्याचे स्थान होते. ते सदा निष्काम असून पूर्णपणे अवाप्तकान म्हणजे सर्व आशा आकांक्षा पूर्ण झालेले असे होते. विषय सुखही त्यांना ब्रह्मरूपच वाटत असत आणि पुण्य पापांच्या परतण्याचे ते निवृत्ती स्थान होते. एकूण अशी बाबांची परमात्म्यात मिळून गेलेली मुक्त स्थिती होती. असो, नानावल्लीने उठ म्हणता जो गादी सोडून बाजूला झाला त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान अथवा दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव स्वप्नातही शक्य नाही. या मृत्यूलोकी काही मिळविण्याजोगे नाही व परलोकीही साध्य करण्याजोगे उरले नाही असा हा संत लोकांवर अनुग्रह करण्याकरिता या पृथ्वीवर अवतरला होता. हे संत करुणेचे सागर असतात. दुसऱ्यांवर कृपा करण्याशिवाय यांचा अवतार घेण्यात आणखी काही हेतू नसतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी ते अत्यंत कृपाळू असतात. त्यांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मऊ असते असे कोणी म्हणतात. लोणी फक्त आपल्या तापाने विरघळते, तर संतांचे हृदय परक्याला झालेल्या तापाने सुद्धा द्रवते. तिगळे लावलेली काफणी ज्याच्या अंगावरचे वस्त्र आहे, तरट म्हणजे गोंडपाट ज्याचे बसण्याचे व झोपण्याचे साधन आहे आणि राग लोभ इत्यादी भावनांशिवाय ज्याचे मन आहे, त्याला चांदीच्या सिंहासनाची काय पर्वा. त्याची म्हणजे सिंहासनाची जरी त्याला अडचण भासली आणि भक्तांनी ते पाठीमागे सरकविले तरी त्यांच्या भक्तिभावाकडे पाहून तिकडे ते लक्ष देत नसत. साईबाबा शिर्डी रूपी सरोवरातले कमळ होते. भक्त त्यांच्या सुवासाचा उपभोग घेत असत. अभागी बेडकांच्या म्हणजे अर्थात बाबांची भक्ती न करणाऱ्यांची वाट्यात चिखलच असे आणि तोच ते सदा कालवीत बसत असत. बाबा कोणाला योगासने, प्राणायाम किंवा इंद्रियांचे दमन करण्यास सांगत नसत किंवा मंत्र तंत्र म्हणजे धार्मिक रीतीतील फक्त हाताने करायच्या क्रिया किंवा यंत्र म्हणजे देवतेच्या पूजेला लागणारी एक रेखात्मक आकृती यांची पूजा करण्यास सांगत नसत. कान फुंकणे म्हणजे कानात मंत्र सांगणे तर मुळीच नाही. बाहेरून दिसायला लोकांचे व्यवहार पाळणारे दिसत, परंतु आतून वेगळेच असत. व्यवहारात ते अत्यंत हुशार असत. दुसऱ्याच्या कोणाला तितके चातुर्य शक्य नव्हते. संत भक्तांसाठी देह धारण करतात आणि त्यांच्या मनाच्या सर्व भावना व व्यवहारातील सर्व वागणे ही भक्तांसाठीच असते. लक्षात ठेवा, साई महाराज शांतीचे भंडार आहेत. शुद्ध परम आनंदाचे स्थान आहेत. त्यांना माझ्या अभिमानाशिवायचा व दोषाशिवायचा साष्टांग नमस्कार असो. ज्या ठिकाणी साई महाराज चालून आले ते स्थान मोठ्या पुण्याने पावन झालेले असले पाहिजे. पूर्वजन्मीचे चांगले कर्मगाठी असल्याशिवाय असा खजिना हाती लागणे फार कठीण. शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी. या म्हणीची परीक्षा शिर्डीत लोकांनी घेतली. तो हिंदूही नव्हे व मुसलमानही नव्हे. त्याला ना आश्रम म्हणजे हिंदू धर्मात शास्त्राने घालून दिलेले ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे 4 आचार धर्म, ना वर्ण म्हणजेच हिंदू समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 जाती. तरी पण तो सुख दुःख उद्योग व घोर चिंता यांनी भरलेल्या संसाराची मुळासकट काटाकाट व विध्वंस करीत असे. बाबांचे चरित्र आकाशाप्रमाणे अनंत, अपार व गहन आहे. ते समजून घेणे त्यांच्याशिवाय कोणाला शक्य आहे. ओम साईराम. भक्तजनो, चला अध्याय 10 भाग 2 आता आपण इथेच ओम साईराम. या अध्यायाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.